बोलण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास वाढव म्हणावे का? ओळखलत काय? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची म्या कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं. ज्योतिराव फुले या माणसाशी झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो सर्वसाधारण माणूस नाही, या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. आणि म्हणून त्यावेळी बायकांना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीला कसं आपण बोल, आपलं घर बोल आणि आपली घरातील चूल. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा एकच ध्यास होता ज्योतिरावांच्या मनात. असंच एकदा ते शिक्षणाचा प्रचार करायला एका शाळेत गेले होते. तिकडे फारा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेट द वुमन फर्स्ट, बिकॉज द वुमन एज्युकेटेड, फुल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही त्या मुलींना बाहेर काढूनच नाही देत. सो बॅड मिस्टर फुले. झालं. जेव्हा ते आले त्यांनी माझ्या हातामध्ये पाटी आणि खडू दिला आणि सांगितलं का सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू आणि मी हळूहळू काव्य पण रचू लागले. बघता बघता तो दिवस उजाडला. 1 जानेवारी, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1948ला पुण्याच्या बुधवार पेठेत आम्ही मुलींची पहिली शाळा काढली आणि मी पहिली महिला शिक्षिका पण आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखे जगाल तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगलास तर नाम होईल. कोणी माझ्या अंगावर पण समाजात धर्म बुडाला हे तर सुरूच आहे. अरे एखाद्या माणसांनी शिक्षण घेतलं याच्यामध्ये कोणाचा धर्म बुडतो? अरे धर्मासाठी माणूस असतो का? माणसासाठी धर्म. कोणी माझ्या अंगावर शेण फेकले तेही मी सहन केले. कोणी माझ्या अंगावर दगड फेकले तेही मी सहन केले. कोणी मला शिवश्राप दिला तेही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. अचानक एक धीडदंडन माझ्या समोर येतो आणि सांगतो, एक टवळे, कुठे निघालीस? पहिला आमच्या पोरी बहिणीला शिकवायचं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे का शिक्षण? कदाचित त्याला माहिती नसावं का आम्ही ज्योतिरावांच्या घराण्यातल्या होतो. असा एक हात घेतला आणि दिला ते सणकण वाजून आणि सांगितलं आणि सुनावलं का परत आता आल्यास तर थोबाड फुटले, पण जर परत दिसलास ना तुझ्या रक्ताशी ही धरती रंगवीन. म्हणून मुलींना शिकवा. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाणा होतो. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली तर ती पूर्ण घराण्याला शाणी बनवते. म्हणून